नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण मेक्सिकन हरभऱ्याची पेरणी करणार आहोत. याला आपण काबुली चना किंवा मोठा हरभरा असे सुद्धा म्हणतो. तर आपण ह्या हरभऱ्याची आज पेरणी करणार आहोत आणि ह्या हरभऱ्याला आपण सुरुवातीला पेरणी करण्याच्या अगोदर आपण याची बीज प्रक्रिया करून घेणार आहोत. त्यासाठी आपण जी आज औषध वापरणार आहोत ते बायर कंपनीचा एव्हरगोल्ड या औषधाचा आज आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी याचाच वापर करणार आहोत. या औषधामुळे काय होणार, जे आपण पेरलेले बी असतो बीज कुजणे किंवा बीज सडणे, उगवून आल्यानंतर उमळून जाणे, मर येणे हरभऱ्याला, हे जी कारणं आहेत ह्या ह्याच्यावर चांगला उपाय करतो. हे एक रोगथाम औषध आहे. कोणताही रोग पडू नये म्हणून आपण बीज प्रक्रिया करत आहोत. एक मोठ्या हरभऱ्याला, मेक्सिकन हरभऱ्याला हे बीज प्रक्रिया करून घेणे खूप गरजेचे असते. आणि टिप्पणची सेटिंग पण तुम्ही पाहू शकता. टिप्पणची सेटिंग जी आहे 6.5 वर ठेवलेली आहे. आणि आपण टिप्पण पेरणीसाठीची फिरकी वापरलेली आहे. 4 नंबरची फिरकी आपण वापरलेली आहे. मोठ्या हरभऱ्याला पेरणीसाठी आपण 2 औषधी वापरलेले आहेत. म्हणजे हे वेगळे वापरलेले आहेत, एकत्र मिक्स करून वापरलेले नाहीत. तर मग पेरणी सुरू करू. आपण जी टिप्पणची सेटिंग लावलेली आहे ते 18 इंची टिप्पणीने आपण हे हरभरा पेरणार आहोत. दुसरं औषध आहे विटमॅक्स. हे पण औषध तेच काम करतो बीज प्रक्रियेवर. तर आपण हे औषध लावत असताना हँड ग्लोव्हचा वापर करावा. हँड ग्लोव्ज हे बीज प्रक्रिया करत असताना नेहमी फाटत असतात. चांगल्या क्वालिटीचे हँड ग्लोव्ज वापरावे. आणि जेवण करण्याच्या आधी स्वच्छ पाण्याने किंवा काय खाण्याच्या आधी स्वच्छ पाण्याने, साबणाने हात व्यवस्थित धुवूनच जेवण करावे. तर आज आपण ह्याची 10 एकरची मेक्सिकन हरभऱ्याची पेरणी करणार आहोत. बी आपलं जास्त आहे. वापरत आहोत. आणि याच्यासोबत जे आपण हरभऱ्यासोबत जे खत करत आहोत ते म्हणजे DAP या खताचा आपण करणार आहोत. पेरत असताना 50 किलोची सरासरी 50 किलो बी पेरावे. 30-40 किलो बी पेरू नये. कारण ही हरभरा जी आहे त्याच्यात मर थोड्या लहान हरभऱ्यापेक्षा मर या मोठ्या हरभऱ्यामध्ये जर थोडी जास्त असते. म्हणून एकरी 50 किलोच्या वरी बी पडावे ह्याची दक्षता घ्यावी. आणि आता हे आपण जी बी पेरत आहोत तुम्ही पाहू शकता की बी आपलं कसं पडत आहे रानामध्ये. म्हणजे लगट 2-3 बोटावर लगट बी पडावे. जास्त लांब टुचवर किंवा इथवर एवढा लांब म्हणजे 6 इंच, 5 इंच, 4 इंच न पडता 2 इंच, 1 ते 2 इंच सरासरी याचे बी पडावे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय जवान, जय किसान.